मुलींच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी शासन काय करू शकतं याचा आपण कधी विचार केलाय का? हो. आणि आज आपण महाराष्ट्र शासनाच्या अशाच एका महत्वाकांक्षी योजनेची सखोल माहिती घेणार आहोत. आपल्याकडे 1 ऑगस्ट 2017चा एक शासन निर्णय आहे, जो माझी कन्या भाग्यश्री या योजनेबद्दल म्हणजे तिच्या सुधारित स्वरूपाबद्दल सविस्तर माहिती देतो. हो, आणि हे महत्वाचं आहे, कारण शासन निर्णय म्हणजे काय, तर तो एक अधिकृत कायदेशीर दस्तऐवज आहे. यात योजनेचे नियम, अटी सगळं काही अक्षरशः लिहिलेलं असतं. म्हणजे आपण थेट मूळ स्रोतावरूनच माहिती घेणार आहोत, कोणीतरी सांगितलेल्या गोष्टींवरून नाही. अगदी. आपण या योजनेच्या मुळाशी जाऊन तिचं स्वरूप आणि उद्दिष्ट समजून घेऊया. बरोबर. चला तर मग या योजनेमागची मूळ कल्पना काय आहे ते समजून घेऊया. याची काही प्रमुख उद्दिष्टे आहेत: मुलींचं शिक्षण आणि आरोग्य सुधारणं, त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणं. बालिका भ्रूणहत्या आणि बालविवाह रोखणं आणि समाजात मुलींच्या जन्माविषयी एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणं. आणि जन्मदर वाढवणं. ही उद्दिष्ट खूप मोठी आहेत. हो. आणि हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की ही योजना अशी एकाएकी आलेली नाहीये. अच्छा. तिचा एक प्रवास आहे. याची सुरुवात झाली होती 1 जानेवारी 2014च्या सुकन्या योजनेपासून. ओके, सुकन्या योजना. हो. आणि ती योजना फक्त दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी होती. म्हणजे आधी फक्त अत्यंत गरीब कुटुंबांपुरतीच मर्यादित होती. बरोबर. तो एक महत्वाचा टप्पा होता. पण त्यानंतर सरकारच्या लक्षात आलं असावं की मुलीच्या शिक्षणाचा प्रश्न फक्त दारिद्र्य रेषेखालील कुटुंबापुरता नाहीये. खरे, मध्यमवर्गीय कुटुंबांवरही मुलीच्या लग्नाचा आणि शिक्षणाचा मोठा आर्थिक भार असतोच. अगदी. म्हणून मग 1 एप्रिल 2016ला माझी कन्या भाग्यश्री योजना आली. आणि मग आली ही सुधारित योजना, ज्यावर आपण आज बोलतोय, 1 ऑगस्ट 2017ला. हो. आणि याच सुधारित योजनेत तो सगळ्यात मोठा बदल झाला, ज्याने योजनेची व्याप्ती प्रचंड वाढवली. कोणता बदल? उत्पन्नाची अट. काय आहे ती नेमकी अट? ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न 7.5 लाख रुपये म्हणजे 7.5 लाख रुपयांपर्यंत आहे, ओके. त्या समाजातील सर्व घटकांसाठी ही योजना लागू करण्यात आली. अरे वा, म्हणजे गरीब आणि श्रीमंत ही रेषच एका अर्थी पुसून टाकली. हो. आता तुम्ही महाराष्ट्रात राहता आणि तुमचं उत्पन्न 7.5 लाखांच्या आत आहे, बस. यामुळे कितीतरी मध्यमवर्गीय कुटुंब, जी ना अत्यंत गरीब होती ना श्रीमंत, ती आता या योजनेच्या कक्षेत आली. हो, ही एक खूप मोठी सुधारणा आहे. योजनेची पोहोच आणि प्रभाव वाढवण्याच्या दृष्टीने हे एक महत्वाचं पाऊल आहे. हे तर झालं योजनेच्या पात्रतेबद्दल. पण आता त्या मुद्द्यावर येऊया जो सगळ्यांना महत्वाचा वाटतो. पैसे. बरोबर, पैसे. यातून मिळणाऱ्या आर्थिक लाभांचं स्वरूप काय आहे? या योजनेची रचनाच मुळात खूप विचारपूर्वक केली आहे. जर एका मुलीच्या जन्मानंतर आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली, तर त्या मुलीच्या नावाने सरकार बँकेत 50,000 रुपये मुदत ठेव योजनेत म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवतं. 50,000 रुपये? ही रक्कम मोठी आहे. पण मला एक प्रश्न आहे, ही रक्कम थेट कुटुंबाच्या हातात दिली जाते का? नाही. आणि इथेच या योजनेचं खरं वैशिष्ट्य आहे. अच्छा. ही रक्कम एकदम मिळत नाही. ती मुलीच्या आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यांवर व्याजाच्या स्वरूपात मिळते, जेणेकरून तिचा उपयोग तिच्या वाढीसाठी आणि शिक्षणासाठी व्हावा. थांबा, म्हणजे पैसे एकाच वेळी हातात दिले जात नाहीत, ते तिच्या शिक्षणाच्या महत्वाच्या टप्प्यांवर उपलब्ध होतात. वा. हो. म्हणजे पैसे चुकीच्या ठिकाणी खर्च होण्याची शक्यताच कमी केली आहे. हा खूप हुशारीचा निर्णय दिसतोय. अगदी. हे कसं काम करतं मग? बरोबर. तेव्हा हा पैसा उपयोगी पडू शकतो. आणि त्यानंतर ते मूळ 50,000 रुपये पुन्हा गुंतवले जातात. ओके, रिइन्व्हेस्ट होतात. हो. आणि मग मुलीच्या वयाच्या 12व्या वर्षी म्हणजे साधारण ती 6वी-7वीत असताना पुढच्या 6 वर्षांचा व्याज काढता येतं. आणि मग शेवटी वयाच्या 18व्या वर्षी ती मूळ रक्कम म्हणजे 50,000 रुपये आणि शेवटच्या 6 वर्षांचं व्याज अशी संपूर्ण रक्कम मिळते. म्हणजे पैशांचा वापर योग्य वेळी योग्य कारणांसाठी व्हावा, हा या मागचा विचार आहे. अगदी. आणि हे व्याज त्या वेळी बँकेच्या नियमानुसार लागू असलेल्या दराने दिलं जातं. हे तर झालं एका मुलीसाठी. पण जर कुटुंबात 2 मुली असतील तर? त्यासाठी पण तरतूद आहे. काय आहे ती? जर दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल, तर सरकार प्रत्येक मुलीच्या नावाने 25,000 रुपये गुंतवतं. म्हणजे एकूण 50,000 रुपये? हो, एकूण 50,000. आणि इथेही रक्कम मिळण्याची पद्धत अगदी सारखीच आहे. अच्छा, म्हणजे 6, 12 आणि 18 वर्षांच्या टप्प्यांवर. बरोबर.
प्रत्येक मुलीच्या वराच्या 6, 12 आणि 18व्या वर्षी तिच्या नावावर असलेल्या 25,000 रुपयांवर जमा झालेलं व्याज आणि शेवटी मुद्दल असं दिलं जातं. पण या सगळ्यात एक अट वारंवार येते, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया. आणि तीच या योजनेचा कणा आहे. हां, ही रक्कम मुलीच्या नावावर तेव्हाच जमा होते जेव्हा आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचं प्रमाणपत्र सादर केलं जातं. अच्छा, म्हणजे ते प्रमाणपत्र बंधनकारक आहे. हो, त्याशिवाय या योजनेचा लाभ मिळत नाही. सरकार इथे फक्त मुलीच्या जन्माचं स्वागत करत नाहीये, तर तर कुटुंबांना एका मोठ्या राष्ट्रीय ध्येयाशी म्हणजे लोकसंख्या नियंत्रणाशी जोडत आहे. हा लाभ म्हणजे एक सामाजिक जबाबदारीसाठी दिलेला प्रोत्साहन आहे. म्हणजे ही योजना एकाच वेळी 2 उद्दिष्ट साध्य करते, मुलीचं भविष्य सुरक्षित करणं आणि कुटुंब नियोजनाला प्रोत्साहन देणं. अगदी बरोबर. आता कोणत्याही योजनेप्रमाणे याच्याही काही अटी आणि नियम असणारच. त्यातलं कॅच काय आहे? कॅच म्हणण्यापेक्षा काही महत्वाच्या आणि आवश्यक अटी आहेत. जसं की पहिली म्हणजे लाभार्थी मुलीचे वडील महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असणं आवश्यक आहे. ओके, डॉमिसाईल गरजेचं आहे. हो. आणि दुसरी म्हणजे अर्ज करताना मुलीच्या जन्माचा दाखला सादर करणं बंधनकारक आहे. हां, यातून मुलीच्या जन्माची नोंदणी होण्यालाही आपोआप प्रोत्साहन मिळतं. बरोबर. पण मला त्या 18व्या वर्षी पूर्ण रक्कम मिळवण्याच्या अटींबद्दल जास्त उत्सुकता आहे. त्या अटीच या योजनेला खऱ्या अर्थाने सामाजिक बदलाचं साधन बनवतात. अच्छा. 3 मुख्य अटी आहेत. 1. मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण असावं. ठीक आहे. 2. ती इयत्ता 10वी उत्तीर्ण असावी. शिक्षण महत्वाचं आहे. आणि 3. ती अविवाहित असावी. या अटी खूपच महत्वाच्या वाटतात. या केवळ कागदोपत्री नाहीत, नाही का? अजिबात नाहीत. यामागची कारणमीमांसा समजून घेण्यासारखी आहे. 18 वर्षांपर्यंत अविवाहित असण्याची अट कशासाठी? तर बालविवाह रोखण्यासाठी. बरोबर. 10वी उत्तीर्ण होण्याची अट मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. आणि 18 वर्ष पूर्ण होण्याची अट ती तिला कायदेशीररित्या प्रौढ होईपर्यंत संरक्षण देण्यासाठी आहे. या अटींमुळे ही योजना केवळ आर्थिक मदत न राहता एका सामाजिक बदलाचं इंजिन बनते. खरंय. यात काही खास परिस्थितींचा विचार केला आहे का? म्हणजे समजा दुसऱ्या खेपेला जुळ्या मुली झाल्या तर? हो, केला आहे. दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळ्या मुली झाल्यास त्या दोघीही या योजनेसाठी पात्र असतील. अच्छा, मग दोघींनाही लाभ मिळेल? हो. प्रत्येक मुलीच्या नावे 25,000 रुपये जमा केले जातील. इतकंच नाही तर बालगृहातील अनाथ मुलींनाही या योजनेचा लाभ मिळतो. पण एक कडक नियमही आहे, नाही का? नाही का? तिसऱ्या पत्त्याबद्दल. हो, आणि तो खूप स्पष्ट आहे. जर कुटुंबात तिसरा पत्ते जन्माला आलं तर पहिल्या 2 मुलींना मिळालेला लाभ रद्द होतो. रद्द होतो? हो. इतकंच नाही तर दिलेली रक्कम व्याजासह परत घेतली जाईल असंही नमूद केलं आहे. यावरून कुटुंब नियोजनाच्या अटीबाबत शासन किती गंभीर आहे हे दिसतं. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे योजना चांगली आहे, तिचे उद्देश चांगले आहेत, हे तर स्पष्ट आहे. पण समजा एखाद्या कुटुंबाला या सगळ्या अटी मान्य आहेत आणि त्यांना लाभ घ्यायचा आहे, तर सुरुवात कुठून करायची? ही प्रक्रिया सर्वसामान्यांसाठी सोपी आहे की किचकट? बरोबर. कल्पना करूया, गावातल्या एका तरुण जोडप्याला मुलगी झालीये आणि त्यांना या योजनेबद्दल माहिती मिळालीये. आता त्यांनी काय करायचं? थेट तहसील कार्यालयात जायचं की कोणाला भेटायचं? त्यांच्यासाठी पहिला दरवाजा कोणता? हाच माझा प्रश्न आहे. त्यांच्यासाठी पहिला आणि सर्वात महत्वाचा संपर्क आहे स्थानिक अंगणवाडी सेविका. अंगणवाडी सेविका? ओके. त्यांच्याकडून प्रपत्र अ म्हणजे कुटुंबासाठी किंवा प्रपत्र ब म्हणजे संस्थांमधील अनाथांसाठी हा अर्ज विनामूल्य मिळतो. आणि कोणती कागदपत्र लागतात? तो अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा. यात उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि मुलीचं आधार कार्ड आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं प्रमाणपत्र. ही सगळी कागदपत्र लागतात? हो. एकदा त्यांच्याकडे कागदपत्र जमा झाली की मग ती प्रशासकीय प्रक्रियेत जातात. प्रत्येक टप्प्यावर अर्जाची तपासणी होते जेणेकरून योग्य व्यक्तीला लाभ मिळेल हे निश्चित केलं जातं. म्हणजे एक प्रकारची प्रशासकीय चाळणी आहे. बरोबर. पण यासाठी काही वेळेचं बंधन आहे का? की कधीही अर्ज करता येतो? नाही, वेळेचं बंधन आहे आणि ते पाळणं खूप महत्वाचं आहे. काय आहे ते? एका मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत कुटुंब नियोजन करून अर्ज सादर करणं आवश्यक आहे. एका मुलीसाठी 1 वर्ष? हो. आणि 2 मुली असतील तर दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर 6 महिन्यांच्या आत कुटुंब नियोजन करून अर्ज सादर करणं आवश्यक आहे. पण हे थोडं कडक नाही का? म्हणजे बाळंतपणानंतरच्या धावपळीत एखाद्या कुटुंबाकडून ही मुदत टळू शकते.
तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण या दस्तऐवजानुसार नियम अंतिम आहे. अच्छा. या मुदतीनंतर सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही असं स्पष्ट म्हटलं आहे. यामागे प्रशासकीय कारणं असू शकतात. वेळेत अर्ज आले तर योजना राबवणं सोपं जातं. बरोबर. निधीचं नियोजन वगैरे करता येतं. हो. समजलं. या योजनेची आणखी एक खास गोष्ट आहे असं ऐकलंय की ती प्रधानमंत्री जनधन योजनेशी जोडलेली आहे. त्याचा काय फायदा होतो? ही एक अतिशय महत्वाची जोडणी आहे. यामुळे लाभार्थी मुलगी आणि तिच्या आईचं राष्ट्रीयकृत बँकेत संयुक्त खातं उघडलं जातं. जॉईंट अकाउंट. हो. या खात्यामुळे त्यांना माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभासोबतच अपघात विमा आणि 5,000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्टसारखे इतर लाभही मिळतात. वाह. म्हणजे ही योजना त्या मुलीला आणि तिच्या आईला केवळ आर्थिक मदत देत नाहीये, तर त्यांना थेट बँकिंग प्रणालीमध्ये आणते. अगदी. हे आर्थिक समावेशकतेच्या दृष्टीने खूप महत्वाचं पाऊल आहे. खरंय. पण एवढी मोठी आणि गुंतागुंतीची योजना योग्य प्रकारे राबवली जाते की नाही हे कोण बघतं? यावर कोणाचं नियंत्रण असतं? खूप छान प्रश्न आहे. कोणत्याही योजनेची ताकद तिच्या अंमलबजावणीत असते. बरोबर. त्यासाठी राज्यस्तरावर 2 महत्वाच्या समित्या आहेत. एक आहे सुकाणू समिती म्हणजे स्टिअरिंग कमिटी आणि दुसरी आहे कार्यकारी समिती म्हणजे एक्झिक्युटिव्ह कमिटी. याचा नेमका अर्थ काय होतो? या समित्या काय करतात? याचा अर्थ असा की ही योजना केवळ एका विभागाची जबाबदारी नाही. अच्छा. विचार करा, आरोग्य विभाग मुलीच्या जन्माची आणि कुटुंब नियोजनाची नोंद ठेवतो. शिक्षण विभाग तिच्या 10वीच्या निकालावर लक्ष ठेवतो आणि महिला व बालविकास विभाग हे सगळं एकत्र आणून पैशांचं वाटप करतो. म्हणजे ही एक साखळी आहे. हो. आणि यातला एकही दुवा तुटला तर योजनेचा उद्देश सफल होणार नाही. बरोबर. त्यामुळे ही समिती म्हणजे योजनेचा मेंदू आहे, जो सगळ्या अवयवांना एकत्र काम करायला लावतो. आणि यात कोण असतं सदस्य म्हणून? यात आरोग्य, वित्त, शिक्षण अशा सगळ्या महत्वाच्या विभागांचे सचिव आणि आयुक्त सदस्य असतात. खरंच. या सर्व माहितीवरून या योजनेची व्याप्ती आणि महत्त्व आपल्या लक्षात येतं. तर माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना ही केवळ एक आर्थिक मदत नाही. ही एक दूरदृष्टी ठेवून तयार केलेली योजना आहे, जी मुलीचा जन्मदर वाढवण्यापासून ती तिचं शिक्षण आणि आरोग्य सुनिश्चित करण्यापर्यंत अनेक गोष्टी साधते. नक्कीच. हाच या योजनेचा गाभा आहे. आर्थिक प्रोत्साहन हे वर्तणुकीत बदल घडवण्यासाठी एक साधन म्हणून वापरलं आहे. कुटुंब नियोजन करणं, मुलीला शाळेत पाठवणं, तिचं लग्न 18 वर्षांनंतरच लावणं यांसारख्या सामाजिकदृष्ट्या महत्वाच्या गोष्टींना थेट आर्थिक लाभाशी जोडलं आहे. आणि ती 7.5 लाखांपर्यंतची उत्पन्नाची मर्यादा. हो. त्यामुळे तर ही योजना एका मोठ्या आणि महत्वाच्या वर्गासाठी उपलब्ध झाली आहे. तर आज आपण माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेच्या शासन निर्णयाचा सविस्तर आढावा घेतला. यात योजनेचा उद्देश, तिची आर्थिक रचना, अटी आणि अर्ज करण्याची पद्धत यावर आपण चर्चा केली. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की ही योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही, तर मुलींच्या सक्षमीकरणासाठी एक बहुआयामी आणि संरचित प्रयत्न आहे. बरोबर. आणि यातील प्रत्येक अटीमागे एक सामाजिक उद्देश दडलेला आहे, जो आपण पाहिला. आजच्या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊ इच्छितो. ही योजना आर्थिक लाभाला कुटुंब नियोजन आणि मुलीच्या शिक्षणासारख्या महत्त्वाच्या टप्प्यांशी थेट जोडते. असा थेट संबंध केवळ आर्थिक मदतीपलीकडे जाऊन एखाद्या कुटुंबाच्या आपल्या मुलीच्या आरोग्य, शिक्षण आणि स्वातंत्र्याविषयीच्या दीर्घकालीन निर्णयांवर कसा प्रभाव टाकू शकेल, यावर नक्की विचार करण्यासारखा आहे.